पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई बसा तुम्ही। रमाताई इथे आहे मी। अरुंधी, का थांबवलंस तू मला? हे सोडलंच नसतं या बाईला। रमाताई शांत व्हा आधी। हे बघा त्यांच्या पायाला तुमची फ्रेम लागली म्हणून चिडचिड झाली त्यांची, एवढंच। चिडचिड, सतत चिडचिडच होते यांची। नाही, मी जिवंत होते ना तेव्हाही चिडचिड व्हायची आणि आता मेल्यानंतर सुद्धा चिडचिड करायची एकही संधी सोडत नाहीत या। बरं ठीक आहे, त्यांच्या वतीने मी माफी मागते। तू तर जगाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलीये। चूक कोणाची असो, माफी तुलाच मागायची। ठीक आहे ना रमाताई, शांत व्हा बरं आधी। काय आनंदी, नाही मला सांग, तुला माझ्या इच्छा पूर्ण करायच्यात ना? हो। मग ऐक मी काय सांगते ते। सांगा तुम्ही। हे बघा, चिडू नका, तुम्ही तुमच्या इच्छा सांगा, मी सगळ्या इच्छा पूर्ण करेन। सांगा। या ज्या अवलक्षणाबाई आहेत ना, त्यांना माझ्या फ्रेमच्या समोर उभं करायचं आणि त्यांनी मला म्हणायचं, बाई रमा, मी चुकले, मला माफ कर। मी आयुष्यभर तुझ्यावरती अन्याय केला, त्या माझ्या आयुष्यभराच्या चुकांसाठी मला माफ कर। काय बोलताय रमाताई? काय बोलते मी? एवढीच तर अपेक्षा आहे ना माझी, की त्यांनी केलेल्या आयुष्यभराच्या चुकांसाठी त्यांनी माझी माफी मागावी, बस। अहो, मी मागते ना माफी त्यांच्या वतीने, माफ करा त्यांना। पण तशी माझी इच्छाच नाहीये। रमाताई, हे सगळं कसं सांगू बरं मी आईंना? तुला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना? हो। कर ना मग, कर ना। बघते मी। आई, एक बोलू? बोल ना ग बाळा। रमाताई आहे ना, नाव नको काढू तिचं। तिचं नाव ऐकलं तरी कानाजवळचा भुंगा घोंगवल्यासारखं वाटतं मला। आई, गेलेल्या माणसांबद्दल असं बोलू नये। नाही म्हणजे त्या जिथे कुठे असतील तिथनं त्यांची नजर आपल्यावर असेल। मग नजर आहे म्हणून घाबरते मी? घाबरणाऱ्यातली नाहीये मी। नाही, चांगली गोष्ट आहे तुम्ही घाबरत नाही त्यांना, पण त्यांच्याबद्दल चांगलंही नाही बोलत तुम्ही। तुला फार पुळका आलाय ग सवतीचा। तिने सांगितलंय का? माझी तक्रार केली तुझ्याजवळ तिनं? छे आई, तसं काही नाही। म्हणजे उगाच त्यांना राग आला तर? म्हणजे आता ती व्यक्ती गेली आहे ना, जर आपण त्यांना वाईट बोललोय तर आपण त्यांची माफी मागायला हवी। मी माफी मागू हिची? आनंदी, तू खूप चांगली आहेस मनातून, म्हणून तुला सगळं जग चांगलं वाटतं। तसं नाहीये। महा डॅम्बिस होती आई। खूप त्रास दिला हिनं मला। मी खमकी म्हणून या घरात टिकल्या, नाहीतर नवऱ्याचे कान भरून भरून आईला हाकलून दिलं असतं, नाही सासूला हाकलून दिलं असतं। अगं, माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लपवून ठेवायची ग। आता मला सांग, टॉवेल ही काय लपवून ठेवण्याची गोष्ट आहे? काय झालं आई? काय हवंय तुम्हाला? हा आई, आई काय हवंय? काय हवंय? काय हवंय? टॉवेल कुठे माझा? आई, आई बाळ लहान आहे, घरात पसारा नकोय। पसारा मी करते पसारा। टॉवेल कुठे आहे माझा? टॉवेल कुठे आहे? आई, आई पसारा नकोय घरात। हा बघ, हे काय? हे काय?
तुमचा टॉवेल आहे. तो काय करतोय आतमध्ये? मागितलं होतं ना मी तुला, मला म्हणालीस ना आई मी देते टॉवेल तुम्हाला, तुम्ही जा आतमध्ये. कुडकुडले मी थंडीने. हा टॉवेल का नाही दिलास तुम्हाला? आई हळू बोला, हळू बोला, नाहीतर मी नाही तर काय करशील? नाहीतर तिने माझं तोंडच बंद केलं असतं, कदाचित कायमचं. खोटं बोलतात या, आणि तेही अर्धवट. नाही, टॉवेल मी लपवला आहे बरोबर आहे, पण का लपवला हे नाही सांगणार त्या. मी सांगते. रोज उठलं ना की आंघोळ करा, थोडा कंटाळा येतो ना रोजच्या आंघोळीचा. अरे देवा, शंभो शंकरा, शंभो शंकरा. अरे देवा, किती लांब आहे हा टॉवेल. रमा, ए बाळा रमा, मला टॉवेल देतेस का ग राजा? अगं तो खूप उंच आहे, माझा हात नाही पोचणार बाळा. आई काठी तिथेच आहे, काठीने काढून घ्या ना टॉवेल. अगं बाई, काठी आणखीनच दूर आहे. बरं आई देते मी. अगं बाई, ओ ओ ओ ओ सॉरी 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 सॉरी. आई आई मी चिंगीकडे बघते आणि मग देते तुम्हाला टॉवेल. ओ अगं माझ्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम, नाही तर नसता त्रास दिला तुला. टॉवेल हाताला लागत नाही म्हणे. कुठली वस्तू हाताला लागते? चिंगी रडते ह्याचं पण भान नाही या बाईला. आता तर नाहीच देत. मला सांग आनंदी, मी का द्यायचा त्यांना टॉवेल? ओल्या अंगावर साडी नेसवायला लावली ते, असं कुडकुडाला झालं होतं ना मला. मी तर म्हणते थंड पाण्याच्या शॉवर खाली उभं करायला पाहिजे होतं यांना. ना माझी चिंता ना चिंगीची. आता मला सांग आनंदी, घरात सून आल्यावर कुठल्याही सासूला वाटतं ना की आता आपलं काम हलकं होईल, ही सून जरा हातभार लावेल. पण कसलं काय? अजिबात नाही. त्या चिंगीलाच आपली घेऊन बसायची. सासू आहे, करते काम. इतका त्रास दिलाय ना यांनी मला, चिंगीला हात सुद्धा नाही लावला. यांना ना नातू हवा होता, पण नात झाली म्हणून रुसून बसल्या या. आम्हाला काय मुलं झाली नाही, पण केलंच ना, घरादाराचं सगळं केलं मी एकटीच्या जीवावर. भूक लागली मला बोलून बोलून. बिस्किट आहेत का ग आतमध्ये? मीच घेते, करते मी माझं. माझा चांगुलपणा दिसला नाही ग कोणाला. वाह, खा फक्त आणि खोटं बोलत राहा. आनंदी, तुला कल्पना नाही तुझी सासू काय काय करू शकते, कुठल्या थराला जाऊ शकते. दुसऱ्या वेळेला तर काय दुसऱ्या वेळेला म्हणजे? काही नाही, माझ्याशी त्या जे काही वागल्यात त्याचा त्रास उगीच तुला नको. आनंदी, त्यांनी मला सॉरी म्हटलं पाहिजे. त्या जर मला सॉरी म्हटल्या नाहीत ना तर मी इथून जाणारच नाही. माझे तळतळाट लागतील त्यांना. काही कर आणि त्यांना सांग की त्यांनी मला सॉरी म्हटलंच पाहिजे. मुखशुद्धी कुठे गेली माझी? काय ग बाई?
कुठे ठेवलंय मी? इथेच तर ठेवलं होतं. याच्यात नाही मावणार. ए, गेली कुठे मुखशुद्धी माझी? आ? माझं चॉकलेट कुठे गेला? चॉकलेट कुठे गेला? चॉकलेट कुठे? वर्षा! आले आले. काय झालं आई? अगं मी जेवते, जेवून पण देत नाहीस. काय झालं? काय माझं चॉकलेट कुठे? चॉकलेट कुठे? माझा चॉकलेटचा डबा मी ठेवला होता, तू कुठे ठेवलास? मला काय माहिती चॉकलेट कुठे आहे? वर्षा तुला माहित आहे ना, मला जेवण झाल्यावर चॉकलेट लागतं बाळा. मला चॉकलेट दे. तुला पण ठेवलंस ना? मी का लपवी नाही तुझं चॉकलेट? वर्षा, खोटं बोलू नको. परत विचारते, मग चॉकलेट कुठे? बरं ठीक आहे, मी खोटं बोलतेय. आता तू तुझं चॉकलेट शोध आणि खा आणि मला जेवू दे. का जेवणावर उठवलं? अशी काही इथे हिला चॉकलेटची पडली आहे, माझं जेवण राहिलंय. अगं बाई, काय करू मी? चॉकलेट कुठे गेलं? चॉकलेट कुठे गेलं? माझं चॉकलेट कुठे गेलं ग बाई? कुठे ठेवलंय? कुठे? मागच्या वेळेला आनंदी आणि राघवनी खिडकीत ठेवले ते चॉकलेट. आई, आनंदी, अगं बरं झालं आलीस. हे बघ, हे असे हाल करतात माझे असे हाल करतात ग. पूर्वी ती रमावल वस्तू लपवून ठेवायची, आता ही माझी पोरगी वस्तू लपवून ठेवते. माझं चॉकलेटच दिसत नाही बाळा, कुठे ठेवलं मला कळत नाहीये. मला काय वाटतं आई, तुम्ही ना कधी कधी असं खूप वाईट बोलतात. त्यामुळे वाईट वाटलं असेल वर्षाताईंना. आणि वर्षाताईंनाच काय, चिंगीला वाईट वाटू शकतं, यांना वाईट वाटू शकतं, घरात कोणालाही वाईट वाटू शकतं. कळतंय तुम्हाला? मग काय करू बाई मी? काय करू शकता तुम्ही? जाऊ द्या, नका खाऊ आज चॉकलेट. नाही, चॉकलेट नाही खाल्लं तर जेवण झाल्यासारखं होतच नाही. मला चॉकलेट लागतं ग जेवणानंतर. काय करू शकतो आई, एक सांगू? सांग ना, सांग. आता चॉकलेटचा डबा कोणी घेतला आपल्याला माहिती नाही ना. मग तुम्ही ज्या लोकांना दुखावलंय त्यांची मोठ्या मनाने माफी मागा. नाही म्हणजे काय होईल त्याने, तुमचा चॉकलेटचा डबा परत मिळू शकतो तुम्हाला. माफी? मी जाऊ दे आई, नाही मिळणार. नाही, मागते ना, मागते मी माफी पण मागते. मला चॉकलेट पाहिजे का बाई? सुरुवात चिंगेपासून करते. चिंगे, चिंगे बाळा, आजीला माफ करशील का राजा? मी यापुढे कधीच तुझं ते चॉकलेट मिल्क नाही पिणार, खरंच सांगते. आणि तू फ्रीजमध्ये तुझे ते छोटे छोटे चॉकलेट ठेवतेस ना, ते पण नाही खाणार. नाही, पूर्वी ते पण खायची मी, पण आता नाही खाणार. आणि तू ते टीव्हीवर तुझं कार्टून लावतेस ना, मुकाटानं बसून बघत राहीन मी. तुला सांगणार नाही चॅनल चेंज करून. मला माफ कर राजा, पण मला सांग, माझा स्वतःचा चॉकलेटचा डबा कुठे ठेवलास ग? चिंगे सांग ना. चिंगे माझा चॉकलेटचा डबा कुठे ठेवलास? काय बोलत होते? नाही, मी ऐकलंच नाही. म्हणजे काही नाही, मी गाणं गात होते. तू आणि गाणं? तू ऐकलं नाहीस माझं गाणं? मी खूप पूर्वी छान गाणं. हो, खूप मस्त. नको. बर, ही नाही. ही कसली? ही नाही घेणार चॉकलेटचा डबा. हॅलो राघवा, कुठे आहेस रे बाळा? हाय, मी आता घरीच येतोय. बाळा, मी खूप चुकले, मला माफ कर राजा. मी आनंदीच्या बाबतीत खूप चुकले, वर्षाच्या बाबतीत खूप चुकले राजा. मला माफ करशील का सोन्या? आई, काय झालंय मला सांगशील? तू पहिले म्हण, आई मी तुला माफ केलं, म्हण असं. आई, हे बघ, मला धाप लागले, मी घरीच येतो आता. तुझं काय चाललंय हे? घरी आल्यावर बोलशीलच, पण आता मला सांग, मला काय ऐकू दे ते शब्द. आई मी तुला माफ केलं, म्हण. बरं बाबा, केलं मी माफ. आता सांग काय झालं? राघवा,
माझा तो चॉकलेटचा डबा कुठे ठेवलास रे सोन्या? तू अजूनही चॉकलेट्स खातेस? कुठे तुझा डबा? आई, आई ग, माफी मागण्याच्या नादामध्ये कायमचं चॉकलेट गमावून बसलेस ते मी. वर्षा 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 ऐक ना, ऐक ना, काय- ऐक ना, काय आई? राजा मला सोन्या, माझ्या राजा, मला तुझी माफी मागायची आहे. माफ कर ग मला. आई काय रोज रोज एकच पालूपद लावलायस, माफी माफी माफी. थांब गजरा, मला खूप काम आहे, त्रास देऊ ऐक नकोस. ना वर्षा वर्षा नाही काय वर्षा. आनंदी झाले बाई सगळ्यांची माफी मागून. तुझी राहिली ग सोन्या. माफ कर मला, माफ कर. काय चुकलं असेल मला माफ कर. आई माझी कशाला माफी मागताय? लहान आहे मी. पण तरी घरातली एक व्यक्ती राहिली आहे जिची तुम्ही माफी मागायला हवी. कोणीच नाही, आता मीच राहिली. आता आरशासमोर उभी राहून स्वतःची माफी मागू? तसं नाही आई. हो, कोण कोण? रमा हिची काहीतरी आपलं. आई 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 हे बघा, सकाळी तुमचा पाय लागला ना त्यांच्या फोटो फ्रेमला. मग तुम्ही इथेच लागला. मग त्यांना पण म्हणून मग ही चॉकलेटचा डबा लपवून ठेवेल? काही काय हो, ही काही करू शकते. काही रमा, ए रमा, रमा, तुझ्या फोटोला माझा पाय लागला. चुकलं माझं, चुकलं. आता तरी सांग, माझा चॉकलेटचा डबा कुठे लपवलास? आई नीट मागा ना माफी. म्हणजे नीट म्हणजे कशी? म्हणजे व्यवस्थित मागा. सकाळी फोटो फ्रेमला पाय लागला ना, लागलं असेल त्यांना, कदाचित वाईट वाटलं असेल. नीट माफी मागायला हवी आई, नाहीतर हो हो रमा, बाई ग, आता या जगातून तू गेलीस. आता कसला राग आणि कसला रुसवा. विसरून जा आणि माफ कर मोठ्या मनानं मला. मी परत असं नाही वागणार. या बाईनी माझी माफी मागितली. येस, दतडम 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 दतडम. येस येस येस. रमा माफ कर ग मला. आई, फोनवर काय बोलत होतीस बरं? आई ग, आनंदी, मी जरा गुडघ्याला तेल लावते. अगं फारच दुखतायत माझे गुडघे. आई ग. आनंदी, तू बघितलंय? कसली फ्रेम? रमाताईंची फ्रेम? रमाची फ्रेम. कशाला? अगं, ही इतकी मोठी फ्रेम आहे आणि ही खूप जड आहे. सकाळी पडली होती ना, तिचं वजन खूप आहे. बरं ती कुणाच्या अंगावर नाही पडली, नाही तर कुणालाही इजा होऊ शकते. मी काय म्हणतो, आपण ही छोटी फ्रेम इथे लावूया आणि ही मोठी फ्रेम मी पॅक करून आतमध्ये ठेवून देतो. नाही नाही, ही फ्रेम नाही काढायची. हीच फ्रेम राहू द्या. 2 खिळे लावूयात ना, नाही पडणार ती फ्रेम. इतक्या प्रेमाने ही फ्रेम आणली आहे तुम्ही, अशी कशी काढून टाकायची? रमाताईंचं या घरातलं स्थान असंच राहणार. ही फ्रेम नाही काढायची आपण. संध्याकाळी येऊन तुम्ही हे काम करणार होतं ना, म्हणून सगळं सामान मी आधीच काढून ठेवलाय. हे घ्या, हे द्या. ही फ्रेम ठेवते मी कपाटात. तीच लावूयात आपण. लावा ना. बरं ठीक आहे, हीच फ्रेम लावतो. ही माझी फ्रेम घरात येण्यासाठी किती अस्वस्थ होतास आणि आज सहज फ्रेम बदलायला तयार झालास.
बाकी मी कोणाच्या बाबतीत काहीही करेन, पण शेवटी येऊन अडतं हे यांच्यामुळेच. जर मला रमाताईंना खुश करून पाठवायचं असेल तर मला यांचं वागणं रमाताईंच्या बाबतीत बदलावं लागेल.